यांच्या कार्यावरचा अभ्यासक्रम आपण लवकरच सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण ग्वाही डॉक्टर महानवर यांनी एका बैठकीदरम्यान दिली। महात्मा बसवेश्वर यांचे मानवतावादी कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी सांगितले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीला प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी डॉक्टर महादेव खराडे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर वसंत कोरे, महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर उपस्थित होते। यावेळी बैठकीत महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्या वतीने अल्प कालावधीचे विविध अभ्यासक्रम तयार करणे आणि हे अभ्यासक्रम सर्व इच्छुकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला। महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि विचारावर आधारित असलेली ग्रंथसंपदा संकलित करून कायमस्वरूपी जतन करण्याचे निश्चित करण्यात आले। महात्मा बसवेश्वर विश्वसंवाद सदन आणि महात्मा बसवेश्वर आयुर्वेदिक उद्यान निर्माण करण्याकरता प्रभारी कुलगुरू डॉक्टर दामा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यावर आधारित व्याख्याने, चर्चा, कार्यशाळा याचे आयोजन करणे तसेच अध्यासन केंद्राच्या वतीने श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध संस्था महाविद्यालयासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉक्टर कोळेकर यांनी दिली। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक हेमंत हरहरे यांनी सर्व उपक्रमांचे कौतुक केले आणि सामाजिक प्रबोधनासाठी अध्यासन कार्य करत असल्याचे नमूद केले। बैठकीला महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे सदस्य प्राचार्य गंजानन धरणे, महादेव न्हावकर, स्वाती महाळंक, सुरेश शहापूरकर, राहुल पावले आदी उपस्थित होते।